आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, तुला काही म्हणायचंय या सगळ्यावरती? जज साहेब, मला शिक्षा कबूल आहे. थँक्यू माय लॉर्ड. काय चाललंय काय? कोण कुणाला शिक्षा देते? अहो काय नाही, हे बघा, ही वृंदा आहे ना, ही आरोपी आहे. हा, आणि या वृंदाचे वकील आणि हे सरकारी वकील आणि आम्ही जज. बर, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना कामाला लावलंय. काय पण नक्की केस काय? अरे डॅडा, मी हॉल मध्ये खेळत होते तर पाणी प्यायला ग्लास घेतला आणि तो शोपीस फुटला. पण मी नाही फोडला तो. म्हणजे केला ना उद्योग? आपोआपच फुटलाय. गुन्हा झाला तर गुन्हेगार तर शोधायलाच पाहिजे आणि शिक्षा तर केलीच पाहिजे. अच्छा बिका, नाही तू ना तुझ्या बाबांना सांग, म्हणून तुम्ही उद्यापासून कोर्टात जाऊ नका, तुमच्या ऐवजी मीच जाईल. हा बाई, हे बरं. तर काय, तिच्या मनात आलं ना तर तेही करेल ती. करेल नक्कीच. नाही, पण आमचे वकील साहेब आहेत ना, ते दमले. तो आता किती जोरात केस मांडली बाई त्यांनी. मग भूक लागली ना, चला आता काहीतरी खायला देते. हा, चला चला वकील साहेब, चला बाई, भूक लागली, चला. सॉरी हा, फुटलं ते. नाही, पण बोलण्यात तिचा हात कोणी नाही धरू शकत. हे खरं आहे. अजिंक्य सर, मी काय म्हणते, आज कोर्टात काय झालं? असं काही विशेष काय नाही. विशेष नाही म्हणजे त्या सत्यशीलरावांच्या बाबतीमध्ये पुढे काहीतरी घडलं असेल ना? हो, मी म्हणालो होतो ना 2 दिवसाची कोठडी मिळेल, तसंच झालं. आणि काय? तुम्हाला कोर्टात हजर राहायला सांगितलंय पुढच्या सुनावणीला. म्हणजे मला कशाला कोर्टात बोलवलंय? सहज. कळलं नाही. म्हणजे काही चौकशी करायची असेल, प्रश्न असतील त्यांचे, म्हणून. बाकी काही विशेष नाही. सत्यशील माणूस आहे का कोण आहे? वृंदाताईवर कसा आळ घेतो? भाऊजी हो, तो हे स्वतःची कातडी वाचवायला करतोय. तर तो असंच करणार, म्हणून काही खोटं सांगून तो मला आणि वृंदाला अडकवण्याचा प्रयत्न करतो या प्रकरणात. आम्ही जर याच्यात अडकलो तर त्याची सुटका होईल. पण तू काळजी करू नकोस, अजिंक्य साहेबांसमोर हे सगळं फार काळ टिकणार नाही. अहो, पण त्या सगळ्यांनी आपल्याला मनस्ताप होतोय, त्याचं काय? खरंच सत्यशील समोर दिसतात त्याच्या 2 कानाखाली पेटल्याशिवाय मी आता शांत बसणार नाहीये. उभी चिडचिड करू नकोस. आपण चिडचिड केली तर हे सगळं अजिंक्यला निस्तारावं लागणार आहे, हे लक्षात ठेव. आणि आपला मनस्ताप होतोय हेच सत्यशीलला हवंय ना, म्हणून हे सगळं करतोय. म्हणून तुला सांगतोय, शांत राहा, अजिबात चिडचिड करू नको. आणि हो, अजिंक्यने सांगितलंय की हे सगळं वृंदाला आता सांगायला, नाहीतर तारीख कळेपर्यंत ते टेन्शन मध्ये. आणि हो, ते हे म्हणाले की तारीख कळल्यानंतर ते वृंदाला सगळं काय सांगतील आणि कोर्टात काय बोलायचं, कसं बोलायचं याची तयारी पण करतील. ठीक आहे. हाय, कुठे आहेस?
काय ग ताई? काय झालं दचकायला? नाही दचकले तू अशी पटकन हात आलीस ना म्हणून, बाकी काही नाही. अगं मला बघून दचकायला मी काय भूत आहे का? एक मिनिट, तुला बघून ना ते भूत पण दचकेल. मी काय चीज आहे ताई दादा, तुला माहितीये काय? मी वाड्या आजोबांच्या इथे किती धम्माल मज्जा केली. हो? आम्ही कोट कोट सुद्धा खेळलो. आणि आधी मी ज्या बॉलने खेळत होते ना, त्या बॉलने नंतर तू त्यांचा शोपीस फोडलास, बरोबर? बरोबर शोपीस मीच फोडला आणि केस सुद्धा मीच जिंकले. माहितीये मला. आणि गंमत म्हणजे शिक्षा वृंदा आंटीलाच झाली. वाड्या आजोबा पण देऊन देऊन कुठे शिक्षा देणार आहेत. ते किती क्यूट आजोबा आहेत. दादा, आपण एक काम करूया का? काय करू? आपलं हे घर विकून आपण वाड्या आजोबांकडे राहायला जाऊया. हे काय बोलतेस घर विकूया वगैरे? अजिबात असं काही होणार नाही हं? ओके, मग मी वाड्या आजोबांना विचारते, ते त्यांचं घर विकून आपल्या बाजूला राहायला येऊ शकतात का? मग कसं तुला मला त्यांच्याकडे सोडायला जायचं टेन्शनच नाही. मी त्यांच्याकडे कधीही जाऊ शकते. काही डोक्यात आणतेस हा? असं काही होणार नाही शमिका. आता ऐक, दिवसभर छान मजा मस्ती झाली की नाही? आपल्या शाळेचा होमवर्क अजून बाकी आहे, हो ना? हा, चला घरी जाऊन तो करूया. नाहीतर काय होईल माहिती? शाळेच्या कोर्टात शिक्षा होईल आपल्याला. चालेल तुला? नको नको. हा, चला. अगं, जाताना आईस्क्रीम नाही खायचं का? हो, चल. बेल्ट लाव आणि ओके. शमिका म्हणजे ना दिवसभर नुसती फुलपाखरासारखी फिरफिरत असते. नुसतं तिच्याकडे बघत राहावं असं वाटतं. ती कशा गप्पा मारते, कसं बोलते, कशा वेड्या वाकड्या उड्या मारते, कसा दम भरते. बापरे. खरंय बाई खरंय.